आरक्षणाच्या बाहेर राहणाऱ्यांना 100% मोफत शिक्षण द्या। आरक्षण मिळेपर्यंत शासकीय नोकर भरती करू नका। जरांगेंची सरकारकडे मागणी। आज रात्रीपर्यंत कुणबी दाखल्यांबाबत अध्यादेश काढावेत। आजची रात्र इथेच थांबतो। आझाद मैदानाकडे जाणार नाही। जरांगेंचं सरकारला आव्हान। शनिवारी 12 वाजेपर्यंत अध्यादेश द्या, नाहीतर आझाद मैदानामध्ये जाणार। जरांगेंचं सरकारला अल्टिमेटम। जीआर दिला तर गुलाल उधळायला आझाद मैदानात जाणारच। जरांगेंचं स्पष्टीकरण। आरक्षणाबाबत कुणाला डाव साधू द्यायचा नाही। आरक्षण घेऊनच राहायचं। जरांगेंचं समाजाला आवाहन। तर 54 लाख नोंदी आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना दाखले मिळावेत। जरांगेंची सरकारकडे मागणी। आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही। चर्चेत जे झालंय ते तुमच्या समोर मांडणार। काही कागदपत्रांवर आपल्याला चर्चा करायची आहे। जरांगे पाटलांचं विधान। आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, मात्र ते शांततेत झालं पाहिजे। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचीही माहिती। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंसोबत नवी मुंबईमध्ये जाऊन चर्चा केली पाहिजे। मराठा आरक्षणावर तोडगा नाही काढला तर महाराष्ट्रात हाहाकार उडेल। संजय राऊतांचं वक्तव्य। जरांगे पाटलांनी सरकारला अनेकदा वेळ दिलेला होता, मात्र आता जरांगेंच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मवियाच्या जागा वाटपाचा पेच कायम। बैठकीत 48 पैकी 30 जागांवर सहमती। 18 जागांवर चर्चा सुरूच। शिवसेनेकडील 5 ते 6 जागांवरून आघाडीत घासाघाशी। बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी। नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर। लोकशाहीला खात्रीलायक सूत्रांची माहिती। लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचा 4था वर्धापन दिन। दमदार जोरदार बातमीदारीची वर्ष 4। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।